पत्नीसोबत महिनाभरापासून किरकोळ वाद, पत्नीने घेतलेला संशय आणि दोघांमध्ये झालेले गैरसमज यातून विनायक बाबूराव पवार वय 31 राहणार भगवाननगर झोपडपट्टी सोलापूर याने गुढीपाडव्या दिवशी मध्यरात्री घराजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन आत्महत्या केली। आपल्यामुळे पती गेल्याचा धक्का सहन न झाल्याने पूजा देवी पवार वय 25 हिने पण त्याच ठिकाणी 31 मार्च रोजी गळफास घेतला। सुखी संसारात संशय आला आणि होत्याचे नव्हते झाल्याने परिसरातील नागरिक हळहळले। मयत विनायकचा विवाह बहिणीच्याच मुलीशी झाला होता। विनायक रंगकाम करीत होता। दोघांचाही संसार सुखाचा सुरू होता। त्यांना हर्ष आणि माऊ अशी 2 मुले झाल्याने त्यांचा संसार आणखी फुलला होता। पण मागच्या महिनाभरापासून त्यांच्यात गैरसमज झाले आणि दोघांमध्ये किरकोळ वाद सुरू झाले। गुढीपाडव्याचा सण असतानाही पत्नीने भांडण केल्याने विनायकने मध्यरात्री घराजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी पायरीला गळफास घेऊन आत्महत्या केली। पतीने आत्महत्या केली आणि तो या जगात आता राहिलाच नाही। हा धक्का सहन न झालेल्या पूजा देवीने पतीचा अंत्यविधी झाल्यावर त्याच मध्यरात्री पतीने ज्या ठिकाणी गळफास घेतला तेथेच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला। त्या दोघांना 6 वर्षाचा मुलगा व 3 वर्षांची मुलगी आहे। मयत विनायक पवार याने पत्नी पूजा देवीचे नाव तर तिने पतीचे नाव हातावर गोंदवले होते। इतके प्रेम त्या दोघांमध्ये होते, पण पत्नी गैरसमजातून सतत भांडण करत होती। त्यामुळे विनायकने 30 मार्च रोजी आत्महत्येच्या अगोदर मोबाईलवर सॉरी हर्ष, सॉरी माऊ, मला माफ कर असा स्टेटस ठेवला। त्यानंतर काही वेळाने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला असे पोलिसांनी सांगितले। त्याच्या कुटुंबियांनी स्टेटस पाहिल्यावर सगळेच हळहळले।